मेंढ्या राखत शिक्षण घेणाऱ्या धनगर कुटुंबातील युवतीने अतिशय हालाखीच्या परिस्थितीत अहोरात्र अभ्यास करून आई वडिलांचं स्वप्न साकार करून दाखवलंय। विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तिनं भारतीय नौदलाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे। त्यामुळे तिची SSR पदी निवड झाली आहे। जालना तालुक्यातील उटवत गावात राहणाऱ्या अर्चनाची घरची परिस्थिती अतिशय बेताची। अशा परिस्थितीत तिचे आईवडील मेंढ्या हाकून जे काही मिळेल त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। मोठं होऊन सैन्य दलात भरती व्हायचं आणि देशसेवा करायची हे ध्येय तिने ठरवलं। मग काय, लेकीच्या स्वप्नासाठी आई वडिलांनी तिला भरतीच्या शिक्षणासाठी शहरात पाठवलं। अर्चनाने देखील त्यांच्या कष्टाची किंमत जाणून जिद्दीने अभ्यास करून त्यांच्या कष्टाचं सोनं करून दाखवलं। वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी तिने अग्निवीर सिनियर सेकंडरी रिक्रुटर्सची परीक्षा उत्तीर्ण होऊन आईवडिलांचं स्वप्न साकार केलंय। मी मूळची जालन्यातील उटवत या गावात राहणारी आहे आणि माझं जे शिक्षण आहे तिचं 1ली ते 4थी पर्यंतचं गावात झालं। माझ्या घरी जी शेती आहे ती 2.5 एकरच आहे आणि माझ्या घरात आम्ही 7 जण असल्यामुळं 2.5 एकर शेतीवरच काही भागणार नव्हतं, खर्च भागत नाही। आणि मी धनगर समाजाचे आहे। आमचा जो व्यवसायच आहे मेंढी पालनाचा, त्यामुळे माझे वडील जे आहे ते मेंढी पालन करून शेती वगैरे करून आमच्या सगळ्यांचा खर्च भागवायचे। आणि माझ्या मोठ्या बहिणीलाही खूप शिकण्याची इच्छा होती। ज्या मला 4 बहिणी आहेत मोठ्या, त्यांनाही शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती, त्यांनाही नोकरीला लागण्याची खूप इच्छा होती। परंतु परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्या शिक्षण घेऊ शकल्या नाही। आणि मग त्या मला खूप सपोर्ट करायचे की बाळा तू शिक, काहीतरी बन। आणि मलाही खूप वाटायचं, पण घरची परिस्थिती नाजूक होती तरी पण मला आई पप्पांनी आम्हाला कधी जाणीव होऊ दिली नाही की आपली परिस्थिती नाजूक आहे। म्हणजे पप्पांनी मला विचारलं की बाळा तुझं स्वप्न, त्यावेळेला मी पप्पांना सांगितलं की भरती हेच माझं स्वप्न आहे। आणि माझ्या आईला हमेशा वाटायचं की मी कलेक्टर व्हावं, पण माझं स्वप्न आहे मी वर्दी घ्यावी। माझी तयारी जी आहे ती 1.5 वर्षामध्येच झाली होती, परंतु माझं एज बसत नव्हतं। मला आत्ता 18 कंप्लीट झालं आणि मी पहिलीच भरती मारली। भरती ही इंडियन नेव्हीची जी SSRची मी एक्झाम क्वालिफाय झाली, ही माझी पहिलीच एक्झाम होती। आणि मी ज्या वेळेला एक्झाम देऊन आले त्यावेळेला मी चेक केलं की माझे किती प्रश्न बरोबर आलेत, मला किती मार्क्स पडतील। त्यावेळेला मला विश्वास बसला की हां आता मी एक्झाम क्वालिफाय होणारच। आणि त्याच्यावर 1.5 महिन्यांनी लगेच माझं ग्राउंड होतं। तर ते 1.5 महिना मी एवढं मेहनतीनं ग्राउंड केलं, म्हणजे आमचं ग्राउंड सकाळी पण व्हायचं आणि संध्याकाळी पण व्हायचं। खूप मेहनतीनं ग्राउंड केलं, खूप कष्ट लागले मला हे सगळं करायला। मनात ठरवलं एकच की बस अर्चना तुला आता ग्राउंड काढायचंय, ग्राउंड क्वालिफाय व्हायचंच आहे। बस तोंडाशी घास आलाय, फक्त तो तोंडात घालायचा बाकी राहिला होता। बस मी मनात ठरवलं, तिथं पोहोचले मी मुंबईमध्ये। आणि ज्या वेळेला मी त्या डिफेन्स एरियामध्ये गेले, ज्या कोहली स्टेडियममध्ये गेले, त्यावेळेला मला तिथं 2-3 मुली बोलल्या की नाही तुझा पाय सुजलेला आहे, तुला मेडिकल पॉईंट लागल। पण नाही, त्यावेळेला मला मेडिकल पॉईंट नाही लागला। आणि मी पळाले 1600 मीटर, 6 मिनिटात मी 1600 मीटर काढलं आणि मी 2ऱ्या नंबरला होते तिथंही पळायला। आणि मला मेडिकल पॉईंट लागला, पण दुसरा लागला, फ्लॅट फूटचा म्हणून मेडिकल पॉईंट लागला होता। मी तोही 5 दिवसानंतर लगेच मेडिकलला गेले आणि माझा तोही पॉईंट क्लिअर झाला। पॉईंट क्लिअर झाल्यानंतर मला तेव्हाच वाटलं की नाही आता माझं फायनली सिलेक्शन आहेच। आणि असं करत करत लगेच माझा 27 ऑक्टोबरला रिझल्ट लागला। 27 ऑक्टोबरला रिझल्ट लागल्यानंतर खूप आनंद झाला सगळ्यांना, मलाही खूप आनंद झाला। आईवडिलांना मी सांगितलं, त्यावेळेला आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते, त्यांना कॉलवर बोलावं काय हेच कळत नव्हतं। त्यावेळेला मी पप्पांना फक्त असा प्रश्न विचारला की पप्पा कसं वाटतंय, तुमची पोरगी फौजी झाली। त्यावेळेला पप्पा खूप अभिमानानं सांगत होते की बाळा मला आज खूप छान वाटतंय। आणि माझे पप्पा म्हणजे आता सध्या पप्पांची तब्येत सध्या आजारीच राहते, कधी पप्पांची तब्येत बरी नसते, कधी म्हणजे पप्पांना शुगरचा वगैरे पण त्रास आहे। तर माझे पप्पा असे बोलले की बाळा आज मी तुझ्यामुळे नव्याने उभा राहिलो आणि नव्याने माझ्यात एक जिद्द निर्माण झाली की मी अजून माझ्या पोरीला अजून पुढच्या पोस्टवर जाण्यासाठी मदत करावी। त्यामुळे तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय।